अंतर्गत निवडणुका चालू आहेत त्या बाबतीत आणि महाराष्ट्रात पक्ष बांधणीच्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली। महाराष्ट्रामध्ये पक्ष प्रत्येक बूथपर्यंत बांधण्यासाठी आम्ही विभागीय काही नेत्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात बूथपर्यंत पक्ष संघटना बळकट करण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांच्यावर टाकून पक्ष संघटनेत पुढच्या काळात या दीड महिन्यात पक्षांतर्गत तालुका आणि जिल्हा स्तरावरच्या निवडणुका पूर्ण केल्या जातील। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये माननीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत विभागीय शिबिर 1 दिवसाची घेण्याचं आयोजन आम्ही करायचं ठरवलेलं आहे। एप्रिल मे महिन्यात ही शिबिर होतील। महाविकास आघाडीच्या निवडणुका सभा चालू आहेत, त्यातली पहिली सभा औरंगाबादला झाली। आता पुढची सभा नागपूरला होणार आहे, पण दरम्यानच्या काळात पक्ष संघटना म्हणून अधिक बळकटी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना जबाबदारी देऊन काम करण्याची सूचना करण्यात आलेली आहे। नाही, पहिल्यांदा विभागीय स्तरावरची शिबिरं होतील, ज्या ठिकाणी आदरणीय पवार साहेब उपस्थित राहू शकतील त्या ठिकाणी ते स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि आमचे नेते सर्व जिल्ह्यांच्या पुढच्या 2 महिन्यात दौरे करतील। निवडणुकीच्या संदर्भामध्ये आता काही दिवसांनी सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे फडणवीस मध्यावधी निवडणुका किंवा राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या संदर्भात काय बैठकी चर्चा झाली? नाही, या बाबतीत काही चर्चा झाली नाही किंवा निवडणुकीच्या सुप्रीम कोर्टातल्या निर्णयाच्या बाबतीतही चर्चा झाली नाही। आमचा पक्ष संघटनेचा कार्यक्रम आहे हा, जो मी आमच्या बैठकीत वाचून दाखवला आणि त्याप्रमाणे त्या दिशेने काम करायचा निर्णय केलेला आहे। सर, एकीकडे महाविकास आघाडीच्या एकत्र सभा होत असताना राष्ट्रवादी कुठेतरी आपल्या शिबिरात घेत आहे, कुठेतरी भीती वाटते का की शिवसेनेचा म्हणजे राष्ट्रवादीचा जो मतदार आहे कुठेतरी मूव्ह होऊ शकतात म्हणून पक्ष संघटनेवर हा वेगळा कार्यक्रम केला जातो? नाही, असं काही नाही। हा कार्यक्रम पूर्वीच ठरलेला होता। आज आता निवडणुका पक्षांतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या आम्ही घोषित करायला लागलेलो आहोत। 7 जिल्ह्यांच्या होतील, आणखीन पुढच्या काही एप्रिल महिन्याच्या शेवटी काही होतील। त्या सर्व निवडणुका घेणं हा एक कार्यक्रम पूर्वीच ठरलेला होता आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बूथ बांधणी करण्याचा कार्यक्रम देखील हा आमचा जुना कार्यक्रम आहे, पण आता जबाबदारी मोठ्या प्रमुख नेत्यांच्यावर टाकण्यात आलेली आहे। ते सगळे प्रमुख नेते त्या ठिकाणी जाऊन त्याला चालना देतील आणि विभागीय शिबिरं, कारण पावसाळा सुरू होण्याच्या आधी ही शिबिर होणं आवश्यक होतं, त्या दृष्टीनं आम्ही आयोजन केलेलं आहे। राजीनामा दिला असं आहे की काल परवा पत्रकार बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंच्या एका पत्रकाराला भीती दाखवण्याचं काम करण्यात आलं, त्याला धमक्या देण्यात आल्या आणि ती माहिती रोशनी शिंदे नावाच्या महिलेने प्रसारमाध्यमातून दिली आणि त्यावर चिडून जाऊन काही महिलांनी तिला बेदम मारहाण केली आणि आज ती ॲडमिट झालेली आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा कोणी विरोधी बोललं म्हणून त्यांच्यावर महिला किंवा पुरुष घालून मारहाण करणे आणि त्याला भीती दाखवणे, त्याच्यावर बळजबरी करणे आणि हिंसाचाराचा मार्ग स्वीकारणे हे महाराष्ट्रात कधीही झालेलं नव्हतं। आज रोशनी शिंदे नावाच्या महिलेला मारहाण झाली, याचा अर्थ या सरकारला त्यांच्या विरोधी कुणी काही बोललेलं खपत नाही
आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या विरोधी जर कोणी आवाज काढला तर त्याला मारणे, त्याच्यावर हल्ला करणे, त्याला पूर्ण मोठ्या प्रमाणात धमकी देऊन त्याला मारहाण करणे हे अत्यंत गंभीर प्रकरण महाराष्ट्रात झालेलं आहे आणि त्यामुळं या प्रकरणाचा, ह्या घटनेचा तर निषेध केलाच पाहिजे. पण रोशनी शिंदेना मारहाण करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना देखील ताबडतोबीनं अटक झाली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत त्या पत्रकाराला आणि रोशनी शिंदेला पूर्ण संरक्षण हे सरकारने दिलं पाहिजे. पत्रकारांना धमक्या देणे, पत्रकारांना पत्रकार परिषदेमधून घालून टाकणे हे सगळे प्रकार महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत आहेत आणि कशा प्रकारची मानसिकता सत्तेतात बसली आहे हे या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला लक्षात येतं. या सरकारमध्ये जे सर, पण विरोधक यावर होतात त्यांना राजीनामा मारहाण कुठेतरी मागितलेला आहे उद्धव ठाकरे यांनी आणि त्यांचं म्हणणं आहे की पोलीस आयुक्त जे आहेत त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे जर कायदा सुव्यवस्थेला अशा पद्धतीने गालबोट लागला. हा, अर्थातच उद्धव ठाकरेंनी योग्यच त्या मागण्या केलेल्या आहेत की अशा पद्धतीनं जर पोलीस यंत्रणा परस्पर काही लोक करत असतील तर त्यांच्यावर कोणताही अटकाव करणार नसेल तर हे गंभीर आहे. उलट ठाणे जिल्ह्यामध्ये आता अलीकडं आमच्या लक्षात एक आलेलं आहे की एका वैभव कदम नावाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. आता वैभव कदमने आत्महत्या का केली याच्या खोलात कधी गेलेत का? त्या वैभव कदमला पोलीस स्टेशनमध्ये बोलून सतत त्याला टॉर्चर करणे, तोच नाही तर त्याच्याबरोबर उरलेले 6-7 कर्मचारी जे आहेत त्यांना टॉर्चर करणे आणि 2-3 वर्षापूर्वी जो गुन्हा घडलेला आहे जितेंद्र आव्हाड यांच्या बाबतीत आहे, जितेंद्र आव्हाड त्यात आरोपी आहेत, त्याबद्दल आमची तक्रार नाही, पण त्यांच्या विरोधी तुम्ही बोला, त्यांच्या विरोधी तुम्ही बोलून आम्ही म्हणतोय तशी पुरावे आणि कबुली जबाब द्या आणि तुमची विटनेस द्या, असा दबाव या कर्मचाऱ्यांच्यावर सतत काही दिवस येत होता. हा वैभव कदम हा देखील पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर पोलिसांनी त्याला निर्वाणीचा, म्हणजे आता आपल्याला ते बोलता येत नाही इतक्या टोकाच्या भाषा वापरून त्या वैभव कदमला अगदी त्याच्या पत्नीपर्यंत असे काही आक्षेपार्ह विधानं त्यांनी केली आणि त्यामुळं वैभव कदमने आत्महत्या केली. याच्या खोलात जायला पाहिजे. का आत्महत्या वैभव कदमने केली, काय कारण ठरलं वैभव कदमने आत्महत्या करायला, त्याच्या आधी तो आणि त्याच्याबरोबरच्या 6-7 जणांना सतत टॉर्चर करून पोलीस स्टेशनमध्ये आणून चौकशी करण्याच्या निमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करत असताना कोणत्या पद्धती अनुसरल्या गेल्या आणि त्यांना एकच प्रचंड दबाव त्यांच्यावर का आणला तर त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधी पुरावे द्यावेत, साक्षी द्यावेत, बोलावं जितेंद्र आव्हाडांच्या विरोधी, म्हणजे जितेंद्र आव्हाडांना अटक करता येईल. अशा पद्धतीचं षडयंत्र रचण्यासाठी ठाणे पोलीस सहभागी झालेले आहेत. ठाणे पोलिसातले प्रत्येक अधिकारी ज्या पद्धतीनं या 6-7 जणांना घेऊन सकाळी 9-10 वाजता बोलवायचं, रात्री 11 वाजता सोडायचं, पहाटे 2 वाजता सोडायचं आणि त्यांना त्यांचे मानसिक छळ लोकांचा करायचा. त्या मानसिक छळाला कंटाळून आणि शेवटी काहीच जमत नाही सुनील कदमला, त्यावेळी सुनील कदमला जे शेवटचे वैभव कदमला, त्या वैभव कदमला शेवटी अतिशय निर्वाणीने, म्हणजे तुझ्या पत्नीला देखील आता आम्ही इथं आणू आणि बाकीच्या काही गोष्टी आता त्या आपण बोलणं शक्य नाही आम्हाला, अशा धमक्या देणं, याने निराश होऊन डिप्रेशनमध्ये येऊन माणसं आत्महत्या करतायत का काय याची देखील चौकशी सरकारने ताबडतोब केली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ठाण्याचे कमिशनर काय करतात, ठाण्याचे कमिशनर कोणत्या पद्धतीने या गोष्टीकडे बघतात, या सगळ्याचा खुलासा करण्याची आता वेळ यायला लागलेली आहे. आम्ही कायद्याने चालतो असं आम्ही समजतो, पण कायद्याला मुरड घालण्याचा प्रकार काही साक्षीदारांना, काही तिथं लोकांच्यावर दबाव करून करण्याचा जर प्रयत्न होत असेल तर महाराष्ट्रातली जनता मला नाही वाटत की हे मान्य करेल आणि सहन करेल.
सर, त्याप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, त्या प्रश्नावरती फक्त बारावीचे विरोधी पक्ष जे आहे ते नागपूर त्या ठिकाणी आणि सुनील तटकरे यांच्या राजकारणामुळे ते पक्ष सोडत असल्याची माहिती समोर कोण कोण सुरेश लाड कर्जतचे माजी आमदार त्यांनी काय केलं? पक्ष सोडण्याच्या मार्गावर कधी? चर्चा आहे सकाळी माझ्या घरी चहाला आले होते, माझ्याबरोबर गाडीत इथं उतरले. त्यामुळं ते त्यांची राजी नाराजी याच्याबद्दल मी चर्चा केली. त्यामुळं माझ्याबरोबर इथं माझ्या घरी आलेले, आज ते पवार साहेबांनाही भेटले, माझ्या घरी आलेले, माझ्या घरून इथंपर्यंत आम्ही गाडीने एकत्रित आलो. ते नाराज आहेत का? तर आहेत. त्याबद्दल त्यांची मी चर्चा केलेली आहे. सुनील तटकरेंचे मीटिंगला आलेले सुरेश लाड साहेब हे मला माझ्या घरी आले, वेळ उशीर होतोय म्हटल्यावर मी त्यांना गाडीत इथे येऊन गेले, ते त्यांच्या कामाला गेले. मुझे मालूम नहीं, आप ये सवाल उनको पूछिए, क्योंकि मुझे मालूम नहीं कि उन्होंने क्या स्टैंड लिया था और क्या स्टैंड उन्होंने लिया था और वो क्यों नहीं आए, ये मुझे पता नहीं. आप ये वो उनसे ही पूछेंगे तो बहुत अच्छा होगा. अजित पवारांनी मोदींच्या डिग्रीचा मुद्दा काढणं अनावश्यक आहे. तुम्हालाही वाटतं का मोदींचा मुद्दा आता काढणं अनावश्यक आहे? दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे मागे जरा, एक म्हणजे मोदी साहेबांनी ते BA आहेत म्हणून देशाने त्यांना पंतप्रधान केलंय असं नाही. त्यांची डिग्री बघून देशात त्यांना पंतप्रधान पद मिळालेलं आहे हे नाहीये. पण जर मोदींनी आपली डिग्री अशी आहे असं सांगितलं असेल तर मग त्या डिग्रीच्या बद्दल शेवटी एकदा कुठली गोष्ट पब्लिक डोमेनमध्ये आल्यानंतर त्याची चिकित्साही होत असते आणि त्या चिकित्सेतल्या प्रश्नांना संबंधितांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. त्यामुळं मोदी साहेबांची पंतप्रधानपद हे त्या डिग्रीमुळे मिळाले असं आम्ही मानत नाही. त्यामुळे तो प्रश्न नाही. पण जर त्यांनी तो पब्लिक डोमेनमध्ये जर सर्टिफिकेट दिलं असेल तर त्याच्यावर जे प्रश्न तयार होतात त्या प्रश्नांची चिकित्सा होणं स्वाभाविक आहे, कारण देशात आपल्या सगळेच प्रश्न त्याच्यावर विचारतात आणि त्यामुळं त्या बाबतीत मोदी साहेबांना जे सर्टिफिकेट आहे किंवा ते जे डिग्री पास झालेले आहेत त्याबद्दल आज लोक प्रश्न विचारतात. जयंतराव, जिस तरीके से अरविंद सावंत का एक वीडियो वायरल हो रहा है जिसमें वो कह रहे हैं कि शरद पवार साहब ने कहा कि एक ऑटो रिक्शा वाले को हम CM नहीं बना सकते और इसलिए इस तरीके से उद्धव ठाकरे को CM बनाया गया. मैं पवार साहब के साथ पिछले 40 साल से हूँ. मुझे कभी भी आज तक ऐसी बात पवार साहब ने किसी के बारे में की ये मुझे सुनाई नहीं दिया, न कभी हमने अनुभव किया. बल्कि पवार साहब इस विचार के रहे हैं कि छोटा से छोटे आदमी को कैसे ऊपर लाना और उसको महत्व के पद पे कैसे बैठाने का. हमारे RR पाटिल जी थे, उनको राज्य के उप मुख्यमंत्री पद तक पवार साहब ने काम करने का मौका दिया. इसलिए पवार साहब ऐसी बात कर ही नहीं सकते. और मेरे ख्याल से उन्होंने उसके बाद यानी अरविंद सावंत जी ने उसके बाद उनकी बाद में दूसरा एक इंफॉर्मेशन दिया जिसमें उन्होंने कहा है कि ये रिक्शा वाला ये मेरा शब्द है, साहब का नहीं. और मैं भी यही कहता हूँ कि साहब ऐसे वक्त शब्द का इस्तेमाल नहीं करते. मुझे नहीं लगता कि किसी भी हालत में पवार साहब ऐसे शब्द का इस्तेमाल कर सकते हैं. राष्ट्रवादी आहे, खासदार अनिल बोंडे असतील किंवा राम शिंदे आमदार आहेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस जळी स्थळी काष्टी, भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय काही दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बदलण्याची राजकीय ताकद जर कोणात असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. आणि म्हणून कोणताही आरोप करायचा असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसवर करावा असे आदेश सूचना आमच्या विरोधी पक्षात दिलेल्या दिसत आहेत. आणि त्यामुळं औरंगाबादची दंगल कुणी केली?
औरंगाबादच्या दंगलीच्या आधी स्कूटरवरून जी मुलं फिरत होती ती कोण आहेत, नक्की नेमके दंगलीच्या ठिकाणी कोण कोणावर दगडफेक केली याची माहिती पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बघून लवकर पुढे आणावी आणि त्याच्यात उत्तर मिळेल जे बोंडेंना अवघड जाईल. त्यामुळं बोंडेंनाच कळेल की ही लोक तर आपल्या सगळी ओळखीची आहेत, हे बोंडेंना अनुभवायला मिळेल. आणि म्हणून पोलिसांना आमची विनंती आहे, CP औरंगाबाद हे ताबडतोब ज्यांनी याच्यात CCTV जे दिसत आहेत त्यांनी अरेस्ट करावं आणि त्यांच्यावर कारवाई करावी. आता राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करण्याचा, तर राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केल्याशिवाय काही लोकांना दिवस जात नाही. संध्याकाळी झोपण्याच्या आधी एक तरी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करावा असं त्यांना टार्गेट दिलेलं असेल कदाचित, त्यामुळे त्यांनी केलं असेल. जिस तरीके से उद्धव ठाकरे ने मांग की है कि देवेंद्र फडणवीस का इस्तीफा दिया जाए और वहाँ के जो CP है उन्हें भी बर्खास्त किया जाए, मैं ये अलग ढंग से इसके तरफ देखता हूँ. देवेंद्र जी फडणवीस उप मुख्यमंत्री है, होम मिनिस्टर है, लेकिन थाने में उनका अधिकार नहीं है. थाने में उनका कुछ नहीं चलता. थाने में मैं देवेंद्र फडणवीस साहब को चैलेंज करता हूँ कि थाने के CP से लेके सारे पुलिस ऑफिसर उन्होंने बदल के दिखाई. उन्होंने सारे पुलिस ऑफिसर जो थाने डिस्ट्रिक्ट में अपॉइंट किए गए हैं वो सारे बदल के दिखाइए. देवेंद्र फडणवीस साहब को मैं मानूंगा, लेकिन जब तक मेरी इंफॉर्मेशन है, देवेंद्र फडणवीस जी का कोई सुनता नहीं थाने जिले में. देवेंद्र फडणवीस साहब होम मिनिस्टर होने के बाद भी अगर वो फोन करते किसी PI को, तो PI एकनाथ शिंदे की ही सुनता है, देवेंद्र फडणवीस की नहीं. ये वस्तुस्थिति है. अगर ये झूठ होगा तो ये प्रूव करने के लिए मेरा देवेंद्र फडणवीस को आह्वान है कि उन्होंने थाने जिले का छोड़ दो, कम से कम थाने शहर के सारे पुलिस ऑफिसर को ट्रांसफर करने की कोशिश उन्होंने करके दिखाई है. तब मैं मानूंगा कि देवेंद्र फडणवीस का ठाणे डिस्ट्रिक्ट में राज है. तुम्हाला असं वाटतं की गृहमंत्री असूनही ठाण्यात मराठीचं हिंदीचं फार त्रास झाला का? मराठी जास्त चांगली. मला असं वाटतं की ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेंना विचारल्याशिवाय काही होत नाही. माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, पण ठाणे जिल्हा आणि ठाणे शहर हे त्यांच्या अधिकारात नाही. माझं सध्याची ठाणे जिल्ह्याची परिस्थिती लॉ अँड ऑर्डरची बघितली तर माझं देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे की त्यांनी आज किंवा उद्यापर्यंत किंवा 48 तासात ठाणे शहरातल्या CP पासून सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना ठाणे शहराच्या बाहेर महाराष्ट्रात घालवावं. मग आम्ही समजू की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यामध्ये खरंच दम आहे आणि एकनाथ शिंदेच्या दबावाखाली पोलीस खातं वागत नाही, याच्यावर मग आम्ही विश्वास ठेवू. सावरकर को लेकर के जिस तरीके से यात्रा निकाली जा रही है पूरे प्रदेश भर में, आज आशीष शेलार ने कहा कि सावरकर को लेकर वो आदित्य ठाकरे और उद्धव ठाकरे को टिकट भेजेंगे कि वो आकर के प्रोग्राम सुने उनके, ताकि उनको पता चले कि सावरकर ने क्या किया है, जो महाविकास आघाड़ी के साथ जाकर के ये सारी चीजें की है. इसकी क्या भी उन्होंने कहा है, तो जिनके बारे में कहा है उनसे पूछताछ बातचीत करो. मैं उसके ऊपर क्या करूं? लेकिन सावरकर पर एनसीपी चूंकि यात्रा जो निकाल रहे हैं वो लगातार आपके साथ है. वो अभी क्या है कि महाराष्ट्र के सामने बहुत महत्व के मुद्दे है, बेकारी है, महंगाई है, गोर गरीबों के किसानों के मसले है, यानी किसानों के प्याज के बारे में इस सरकार ने कुछ नहीं किया है. हमारे कॉटन के बारे में इस सरकार ने कुछ नहीं किया है. बहुत ऐसे मुद्दे हैं कि जिस मुद्दों को टालते हुए यात्रा निकालने के लिए सरकार वक्त जाया कर रही है. सावरकर जी के बारे में महाराष्ट्र में सबको अपनी अपनी मालूमात है. मुझे लगता है कि सावरकर कितने महान है इसके लिए यात्रा करने के बजाय महाराष्ट्र के किसानों को और महाराष्ट्र के ये जो सारे सवाल है
उनके लिए कुछ हल निकालने के लिए राज्य के मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री और सरकार ने वक्त देना चाहिए. अधिवेशनचा काळ संपला, शेतकऱ्यांचे पंचनामे अजूनही झाले नाही आणि सरकार म्हणतो की आम्ही मदत करून पंचनामे झाल्याशिवाय मदत करतो. कालावधी मोठ्या प्रमाणात वाढलाय, अजूनही शेतकऱ्याला मदत नाही. आता नवीन पेरणीची वेळ आली आहे, तुमच्या नवीन पेरणी आहे. मी खानदेशातल्या बऱ्याचशा ठिकाणी जाऊन आलो, पश्चिम महाराष्ट्रात गेलो, कुठेही सरकारची मदत पोचलेली नाही आणि आता मला वाटतही नाही की सरकार काही मदत करेल. पंचनामे अनेक ठिकाणी झालेले नाहीत आणि शेतकरी बिचारे चातकासारखे वाट बघतात की सरकार कधी मदत करेल. पण हे सरकार, मी नेहमीच सांगतो की बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचं आहे. हे सरकार काही शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं नाही आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला यांच्या दृष्टीनं फार महत्त्व नाही. त्यामुळं यात्रा काढण्याला जास्त महत्त्व आहे, पण महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सोडवायला हे सरकार कमी पडते असं मला वाटतं. निवडणुका एकत्र लागणार आहे. महाविकास आघाडी बाजार समितीच्या निवडणुका एकत्र लागणार आहे. प्रत्येक महाविकास आघाडीचे त्या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत ते एकत्रित बसून ठरवतील अशा आम्ही सूचना त्यांना दिल्यात. स्थानिक परिस्थितीप्रमाणे ते निर्णय करतील. पाटिल जी, पालघर में मॉब लिंचिंग की एक और घटना होने वाली थी जिसको पुलिस ने रोक लिया. इसके बाद बीजेपी कह रही कि हमने रोक लिया, उसका क्रेडिट ले रहे हैं, पिछली सरकार नाकामयाब. जब ये घटना हुई थी तब आपकी गृह मंत्री थे और आपकी सरकार थी, लेकिन इस बार ये घटना पुलिस की तरफ से रोकी गई जिसका क्रेडिट जो है बीजेपी ले रही है. उसको लेकर क्या कुछ अगर कभी अच्छे काम किए पुलिस ने तो मुझे लगता है कि उसकी सराहना होनी चाहिए. लेकिन वहाँ के पालघर में पहली जो दुर्घटना हुई थी हमारे कार्यकाल में, वो इतनी गंभीर थी कि सारे पुलिस चौकन्ना हो गए हैं. और पूरे पालघर जिले में ही नहीं, थाने जिले में सब जगह ऐसी कई चीज़ें होनी नहीं चाहिए. इसके बारे में हमारे सरकार के वक्त से ही पुलिस को चौकन्ना किया गया था. लेकिन ये अच्छी बात है कि उन्होंने कोई दुर्घटना टालने की कोशिश की. न्यायालयीन चौकशी पुढे वाटते का त्या दिवशी? मला माहित नाही काय. तमिलनाडु के सीएम MP स्टालिन ने कहा 2024 में अगर मोदी के खिलाफ एक स्ट्रॉन्ग अपोजिशन बनाना है तो सबको दूसरे मुद्दे छोड़कर के एक साथ आना चाहिए मोदी को हटाने के लिए. इस पर एनसीपी को क्या करना? ये नेशनल इशू है, तो मुझे लगता है कि हमारे राष्ट्रीय नेता प्रफुल्ल भाई और सारे सब लोग हैं, उनको ये आप पूछेंगे तो बहुत अच्छा होगा. अरुणाचल प्रदेशमध्ये जवळपास 11 जागा आहेत, त्यांचे नाव चायनाने बदलले आहे आणि जवळपास चायनाने आपली बदल मारली आहे. इटानगरपर्यंत चायनाने बदल मारली आहे. हा विषय जरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जरी असेल, परंतु तो आपल्या देशाचा विषय आहे. त्यावर तुमचं काय मत आहे? कारण अध्यक्ष जे आहेत, अलीकडच्या काळात मला मर्यादित माहिती आहे, पण अलीकडच्या काळात जे सतत प्रसारमाध्यमातून पुढे येतं त्यात चायना ॲग्रेसिव्ह झालेला आहे, चीन ॲग्रेशन करायला लागलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी चीनच्या सैनिकांची आणि भारतीय सैनिकांची झटापट होताना आपण यापूर्वी मागच्या 2-3 वर्षात पाहिलेली आहे. आणि आपली जर माहिती खरी असेल तर ती अतिशय गंभीर बाब आहे आणि केंद्र सरकारने तातडीने याच्यावर उपाय केला पाहिजे. महाराष्ट्र में 500 से ज्यादा विद्यार्थियों के स्कॉलरशिप बंद किए गए PhD और दूसरा चीजों को लेकर. राज्य सरकार कह रही है इस पर बाद में विचार करेंगे. सारे लोगों को स्कॉलरशिप सरकार ने तुरंत विचार करना चाहिए, ऐसे हमारी भी मांग है. 2 महीने से बैकवर्ड क्लास के खास करके विद्यार्थी आजाद मैदान में बैठे हैं. वो बार बार सरकार से विनती कर रही है कि हमसे आके बात करो, कोई आके मिलके जाए. मैं अभी उधर ही जा रहा हूँ, लेकिन आज तक 60 दिन हो गए, कोई भी आदमी उनसे मिलने नहीं गया है. काय झालंय की या PhDच्या स्कॉलरशिप वरनं एक विद्यार्थ्यांचा म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारं एक मोठी संघटना तिथे उपोषणाला बसली आहे. उपोषणाच्या जागी बसून त्यांनी अनेक पत्र सरकारला पाठवली. सरकारमधला एकही माणूस त्यांना भेटायला गेलेला नाही. तेव्हा आता ते विद्यार्थी मला इथे भेटायला आले होते. मी त्यांना शब्द दिलाय की मी स्वतः येतो आझाद मैदानामध्ये आणि समजून घेतो काय, पण त्यांची मागणी रास्त आहे की त्यांची जी स्कॉलरशिप आहे, फेलोशिप आहे, ती त्यांना मिळायला हवी. ते सगळे गरीब घरचे विद्यार्थी. चला.